आता आम्ही 1 तासात पोहोचणार आहोत घरी पुण्याला, आमच्या स्वतःच्या घरी. आणि छान वाटतंय. आम्ही 15 दिवसातच पुण्याला आलो. ऍक्च्युली एक काम आहे त्याच्यासाठी आम्ही आलोय. ते काम आता सांगू का नंतर सांगू? ओके, नंतर सांगते काय काम आहे. आणि हो, काल मी अनामिका सोबत 1 तास फोनवर बोलली आणि मी तिला सांगितलंच नाही की मी आज पुण्यात येते. तिला तशी मी हिंट दिली होती भरपूर, पण तिला समजलंच नाही. तर आम्ही तर डायरेक्ट त्यांच्या घरी जाणार आहोत आणि त्यांना सरप्राईज देणार आहोत. आज मम्मी पप्पा पण पुण्यात येत आहेत. पप्पांचीच मीटिंग आहे. सो मम्मी पप्पांची पण भेट होल्या नाही. उद्या मम्मी पप्पा पण मुंबईला येणार आहेत. उद्या येणार आहेत मम्मी पप्पा. काय सांगतेस? हो, मगाशी सांगायचं विसरली. फोनवर पप्पा मला बोलले. मम्मी तर काल मला बोलली नाशिकला जायला. पप्पांचं काम आलं मुंबईला, मग ते मुंबईला येणार आहेत आता. पण मग ते दुपारून बघू, मग आपण सगळे सोबतच बोलतो. तर मग कंटिन्यू करा. आजचा दिवस खूप खास आहे, छान आहे आणि ज्याच्यासाठी आम्ही एवढ्या लांबून चाललो आहोत पुण्याला, ते पुढे तुम्हाला समजलेलंच की का आम्ही चाललो ते. ब्लॉग कंटिन्यू करा. हे पोडगं माझ्या झोपेतून उठलं, खेळतोय आता. सो फायनली आम्ही पुण्यात पोहोचलेलो आहोत. आता नाश्ता करायला थांबलो होतो. यांची आवडती मिसळ, तर आम्ही मिसळ खायला थांबलो होतो. मिसळ वगैरे खाल्ली आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. आता आम्ही पोहोचू एक 15-20 मिनिटात घरी. आणि हे मला म्हणतात का तुलाही सारंगची पळपळ करवतेस, कारण की आता आमचं असं अचानक प्लॅन झाला पुण्याला यायचा. पण सारंग मोठा झाला का माझ्यावर प्राऊड फील करणार का, म्हणजे आई बरं झालं तू हे सगळ्या गोष्टी आधी करून ठेवल्यास, त्याला किती साऱ्या आठवणी राहणार आहेत. आणि हे मला म्हणतात तुला पळापळ करवते. त्याची मस्त तो झोपला असता आता घरी. तो रोज सकाळी 5:30-6 ला उठतो. मग पिलू बघा, पिलू बघा. आपलं सारंग स्ट्रॉंग बॉय, त्याला आवडतं प्रवास करायला. सुख, चेहरा कसा खुललेला दिसतोय का तुम्हाला? दिल गार्डन गार्डन हो गया ना. नवऱ्याला गोरा गोरा दिसायला लागला पुण्यात येऊन. खोलो खोलो जल्दी खोलो. झाड माझी सगळे गेले. खोला खोला खोला. बापरे, किती मोकळं मोकळं दिसतंय ग माझं घर. हा, असं वाटतंय वेगळीकडेच कुठेतरी आलोय. सगळं रिकामं झालंय, तर किती सुनं सुनं झालंय माझं घर. चलो, सारंग झोपलेलं आहे. आता फ्रेश होतो, अंघोळ वगैरे करतो आणि आम्हाला निघायचं आहे रेडी होऊन परत. भेटूयात मग आपण परत नंतर. बाय. सो घरी आलो, 5-10 मिनटं आम्ही रेस्ट केला आणि आता पहिला खाली जातो अनामिका त्यांच्याकडे, कारण की आम्हाला घेऊन जायचं आहे त्यांना सोबत. आणि त्यांना माहीत नाही आम्ही पुण्यात आलेलो आहे, तर आम्ही जिथे जाणार आहोत तिकडे त्यांना आम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. तर आता पहिला त्यांच्याकडे जाऊन येतो, म्हणजे ते आता उठलेले वगैरे असेल तर लवकर रेडी होतील. आता ऑन द स्पॉट आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि चला म्हटलं, मग परत त्यांचे काय प्लॅन्स असतील किंवा ते रेडी नसतील आपल्याला माहीत नाही. सो आता जाऊन त्यांना आधी भेटतो, 5-10 मिनटं थांबतो, मग वरती येतो, अंघोळ वगैरे करून मग आम्ही निघू. अजून आमच्या आंघोळी वगैरे पण बाकी आहेत. सकाळी लवकर उठलो, फक्त फ्रेश होऊन लगेच निघालो होतो. तर आता आपण त्यांची रिॲक्शन बघूया. ते दोघं खूप खुश होणार आहेत सारंगला बघून. स्पेशली त्यांना ना सारंगची जास्त आठवण येते कायम. तर बघूयात आता आपण काय होतंय पुढे जाऊन. कुठे जाणार आहे सारंग आता? माऊ काकाला भेटायला. ये मजा, ये. आपण ना बेल नको वाजवायला. अरे बटन कोण दाबणार? आपण बेल नको, मग त्याला कॅमेरामध्ये दिसेल आपण हे वाजू. कडी वाजून याच्यावर हात ठेवू. हा, तुम्ही तिकडे हात ठेवा. उघडतील
भेटून आलोय आम्ही एकदम. चलो चलो. सो आम्ही आलो आहोत त्यांच्या डोरच्या बाहेर. इकडचं पण बंद करावं लागेल. इकडे कॅमेरा वर आहे. सरप्राईज आम्ही 15 मिनिटापूर्वीच गेस केलं होतं. कशाने गाडी बघितली का? मी एकतर स्नॅप पाहिले. श्रद्धावहिनीचा स्नॅप दिसला पुण्याचा. म्हणलं हे पण पुण्याला यायला असतील. नाही श्रद्धावहिनी गावाला गेलीये. चला चला रेडी व्हा, आपल्याला जायचंय फोटोशूट करायला. हिने गेस केलं तू काल बोलली ना काहीतरी. हा फोटोशूटचं. मग ही म्हटली हा बोलली असेल मी पुण्याला द्यायलाच म्हटलं. तरी म्हणत होती अनामिका एवढीच हे तिला लक्षातच नाही आलं. मी तिला साडी पण विचारली होती. मी तुला कशी शारंग तू ओळखलं माऊ काकाला? आता जस्ट बोललो ना आमचं बोलणंच झालं जस्ट. नाही 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 चहा वगैरे काहीच नको. आता तुम्हाला आज काय प्लॅन नाही ना? आता चालू आहे. मग चलो आपल्याला शूटला जायचंय. ओके ओके चालेल. काय प्लॅन नाही ना तुमचा? म्हटलं आता आधी जाऊन येऊयात, नाही तर ह्यांचा काय प्लॅन असेल तर गडबड व्हायची. आम्ही आलो आणि गप्पाच मारत बसलो होतो. म्हणलं ब्लॉग पण नाही. नाही काल मी काही शूटच नाही केलं ग. ती गावाला गेली होती ना, पप्पा ते येऊ राहिले पुण्याला. सो भेटलो त्यांना, चहा वगैरे घेतला, अर्धा तास गप्पा मारल्या आणि आता चाललोय घरी कारण की वेळ खूप कमी आहे. मला तिकडे 12 वाजता पोचायचं होतं, पण आता मी मेसेज करून सांगितलं त्यांना की मी 1 वाजेपर्यंत पोचते. सो आता पटापट पटापट आंघोळ करूया, रेडी होऊयात. चलो चलो. सारंग हसतंय. काय नाही, सारंग माझ्यावर गेलेलं आहे. तुम्हीच फक्त थकलेले, आम्ही दोघं बा किती फ्रेश आहे. मिक्स नाही नाही मी तुम्ही थकल्याचं म्हणताय ना, मी ते सांगते. तू थकला पण फ्रेश. तुम्हीच आमच्यामध्ये आळशी. आम्ही बघा बरं किती मस्त. चलो बाय बाय, भेटू नंतर. सो माझ्याकडून ना खूप मोठी मिस्टेक झालेली आहे आणि हे खूप जास्त ओरडलेत मला. मिस्टेक नाही, गुन्हा झाला. हळू. चार्जरचं डायरेक्ट पिनच त्याच्या आतमध्ये अडकले आणि चार्जरच तुटलं. निघालं ना, बघू दाखवा. तसंही माझं ते काय झालं, माझा फोनच चार्ज होत नव्हता 5-6 दिवसापासून. आणि तो असं व्यवस्थित लावायला म्हणजे असं वर केला का थोडा, मग तो चार्जला लागायचा आणि सोडला का परत हे व्हायचं. मग मी तेच करत होती ट्राय आणि ती डायरेक्ट पिनच त्याच्यामध्ये निघून तुटून आली. बिचारा माझा फोन. आता मला चार्जर ऑर्डर करून द्या लवकरात लवकर. नाही ती नुकाल मुगली. बॅटरी फक्त 59% आहे. आता गाडीमध्ये लावावं लागेल. चला चला आवरायचे. बाय 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 बाय. सोड 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 सोड. आवरायचं मला जायचंय ना टाटा. सोड. दाखवा. नका लावू, ती परत अडकल. तुटली का हे झाली ते तर बघू. तुटलीच आहे अहो. लागली, तुटली ना, जाऊ दे चला. ठीक आहे. मच्छर चावला का काय? हा मच्छर चावला. मच्छर चावला. कोण आहे? शारंग मावशी आजी सारंगजी. कॅमेरा अँड ऍक्शन. तर अशा प्रकारे एंट्री झालेली आहे. तर गुजराती साडी घातलेली आहे. लुक बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल काय घडणार आहे पुढे.
छान दिसते. मी घरीच रेडी झालेली आहे. पटापट हेअरस्टाईल पण मी घरीच केली. अनामिकाने हेल्प केली. सो आता मी येणार आहोत. ही व्यक्ती खूपच खुश झाली आम्हाला बघून. जास्त खुश आहे. याचं माहित नाही पण ही व्यक्ती जास्त खुश झाली. वा छान. हे जरा उलट मॅचिंग झालं का आज? हो ना, उलट मॅच. सो मी झटपट रेडी झालेली आहे. असं पण छान दिसते तरी पण मी आयलायनर काजळ हे सगळं मुंबईलाच विसरली. जे जे अवेलेबल होतं तेवढं ह्याच्यामध्ये रेडी झाली. आणि कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. हो तर सांगू विषय काय पुढे जाऊन सांगते. त्याला पण हो खूप सवय त्याला व्हिडिओची. फोटो त्यांनी घेतले है ना. मग मला सपोर्ट करत असतो ना नेहमी शूट करताना है ना. काय लावून घेतलं बाळा नाकाला तू? काल रात्रीच लावला काय झालं नाही ना त्याला त्रास होतो नाही. कन्हैया झाले आज ते. कन्हैया माऊली झाला होता मागच्या वेळेस. आता कन्हैया झाला ना. एक कन्हैया. ते माऊलीची मुलांना खूप आवडते. अननोन लोकांनी पण स्क्रीनशॉट काढून स्टेटस ठेवले. बसवतो तसं हात देईन कसं पण लावून देतो त्याला कम्फर्ट असेल तसं. उभं कशाला असंच बांधतो. गळ्यातलं आहे का डोक्यातलं आहे? कमरेचे थांब थांब हे मागणं खाली करते ना. त्यांना बोलू ना, ते का नाही ते दाखवा ना तर. हो बघतोय ना. त्यांना करून द्यायचं. चला माझी ती कुठं बांधते वर करायचं. एवढं खाली नको, हा गॅप नको ठेवू. वगैरे असेल ना. हो आहे ते. सो असा आमचा क्यूट कान्हा रेडी झालेला आहे इथे. अजून डोक्याचं लावायचंय आणि शेला द्यायचंय हातात. वाव काय रे कसं बघतोय स्वतःकडे. अरे माझे लिटिल लिटिल कृष्णा. लिटिल 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 लिटिल. सो इथे सेटअप रेडी आहे. खूप छान सेटअप केलाय. टाळी 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 दे सारंग. टाळी 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 टाळी. ही इकडे पूर्ण त्यांची टीम आहे. थांब ना पिलू. काय लावलं? देवबाप्पा. हे बघ हे बघ शारद. हे बघ हे बघ कडा कडा कडा. देव बाप्पा. पकड पकड. ओ ए बघ हे आईच्या हातात काय बघ. वाव बेंगल्स. मस्त मस्त बेंगल्स. त्याचं तोंड पुसायला लागेल ना. मी आली एक मिनिट रुमाल घेऊन. हॅलो शारंग. कुठे आली माझी बाय. कसं वाटतंय मला नीती मोबाईल मुगले. सकाळी बोलत होते तुम्ही मला खूप धावपळ करतेस पोराची. आता कसं वाटतंय पण वरते ना. बेस्ट. छान बनवलं सगळं. हो तेच. जय श्रीराम. सारंग. सोनू
शोनू ए शोनू सारा बघू कसं देव बाप्पा. आली 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 ए सारा एसी बघितला की इकडे एसी कुठे सारा? एसी एसी सारा एसी कुठे? एसी थोडा प्रॉब्लेम. परफेक्ट. टिकली दिसते तुमची छोटी थोडीशी मोठी लावायला पाहिजे. आहे का मोठी टिकली? नाही नाही, तो गंधच लावू शकतेस ना. हा वरती नको गंध लाव ना स्नेहल, दिसतच नाही. मी लाल लावते ना तशी. लवकर गंध मग आणि वरती लाव. मला वरती नाही सुटत. ते गेले वरती लाव, त्या टिकलीच्या वरती तिला वाटलीस अजून. ठीक आहे. हा टिकलीच्या वर लाव. आले माझ्या कोण तू विठ्ठल विठ्ठल काय झालं विठ्ठल 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 तुमची ओढ थोडी विठ्ठल विठ्ठल ठीक आहे चालेल ठीक आहे झोपा चालेल ठीक आहे ना सारा पकड ना तू पकड थोड़ा सा फिर हाँ रडायला लागलो काय होतंय काय होतंय आम्हाला तिची सवय नाहीये. ताईने फर्स्ट टाइम केलं. सारा इकडे बघ इकडं कारण आला सो अर्ध शूट करून झालेलं आहे. थोडंफार बाकी आहे आमच्या दोघांचं. पण आता सारंग थोडं कंटाळला आहे, चिडचिड करायला लागला आहे. तर थोडं त्याला आता रिलॅक्स करतो आणि मग परत आम्ही शूट करू. आणि मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. हे आता जुगाड केलेलं आहे आम्ही. ज्वेलरी ॲक्च्युली ही गळ्यात घालतो आपण, ती अशी लावली आहे त्यांनी, कारण की बिंदी मी घातली नव्हती. सो अशी दिसते. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल. मी मुंबईवरून आलेली आहे द किड स्टोरी या स्टुडिओमध्ये आणि खूप छान असं हे शूट करतात. मी लास्ट मंथमध्येच माऊलीचं शूट केलं होतं माझ्या बाळाचं 10 महिन्याचं असताना आणि तो आज 11 महिन्याचा झालेला आहे. आणि आज मी परत शूट करायला आली जन्माष्टमीचं. खूप छान सर्व्हिस देतात आणि त्यांचा जो स्टाफ आहे पुन्हा तो पण खूप छान आहे. नक्की ते व्हिजिट करा. मोशीमध्ये आहे द किड स्टोरी, नक्की व्हिजिट करा. थँक्यू. सो आमचं शूट झालं, खूप मस्त असं शूट झालं. त्यांना पण खूप आवडलं. आणि आता आम्ही आलो आहोत डॉमिनोजला, कारण की खूप जास्त भूक लागली आहे. दादाला आणि मला पिझ्झा खाऊ वाटतो. ह्या दोघांना हॉटेलला जायचं त्याच्या वेळेला, पण आम्ही त्यांना डॉमिनोजलाच येऊन. सो चलो लेट्स गो. क्या बात है. एवढा मोठा पिझ्झा सगळे मिक्सर 6 in 1. पिझ्झा पाहिला का स्नेहल? पाहिला बघ ना. सारंगला सांभाळ, सारंगला सांभाळ फक्त. इकडे रे. तुला हळूच उघडायला लागेल ते जबरदस्त काय.
सो आता आम्ही आलो आहोत रेश्माकडे. रेश्माचा कॉल आला होता चहा घेण्यासाठी. 7 वाजले. झोपलो होतो मस्तपैकी, उठलो आणि आता तिच्याकडे आलो आहे चहा घ्यायला. उघडायची चावी आहे डायरेक्ट. चावी काय मला ठेवली आहे का? मग चावी काढली नाहीस? मला वाटतं माझ्यासाठी ठेवली. कशी आहेस? मस्त ना. शारंग आता इकडे पकडून उभं राहील. ते उचल, ते पकडायला चालला तो. चला दृष्ट काढा, दृष्ट काढा. काय केलं रे माऊने? शारा त्याचा पर तो वाजवत बसेल. ए ते काका ओरडतील. सारंग. सो आता खाली आलो आहोत अनामिकाकडे जेवायला. आता आम्ही सगळेजण मस्तपैकी जेवायला बसलेलो आहोत. हो मस्त. आता आम्ही ना पिझ्झा एवढा मोठा होता, एवढं पोट भरलेलं आहे, जेवायची इच्छाच नव्हती. मग आता मस्त राईसच लावलेला आहे हलकं काहीतरी आणि आता जेवतोय. यो देख रहे हो अनामिका, देख रहे हो कॉन्फिडेंस, देख रहे हो अनामिका का. चलो बाय. सो पुण्याला आलो. काल अचानक आमचं ठरलं द किड स्टोरी ह्यांच्याकडे आम्ही लास्ट मंथमध्ये फोटोशूट केलं होतं आषाढी एकादशीच्या निमित्ताने. तर त्यांनी आम्हाला काल फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जन्माष्टमीची जी त्यांची थीम आहे फोटोशूटची ती त्यांना लॉन्च करायची आहे आणि त्यांना सारंगचं फोटोशूट करायचं आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉल केला होता का तुम्हाला जमेल का, आम्हाला सारंगचं फोटोशूट करायचं आहे. तर मग आम्ही हो म्हणालो आणि आम्ही लगेच आज सकाळी निघालो आणि आलो. फोटोशूट पण झालं. तर हे फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.